सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भावना नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आजचा ब्लॉग बघितला असेल तर मी पातूरची लेणी बघायला गेली होती. मी हे तुम्हाला सांगितलं होतं की मी आणखी दुसऱ्या जागी जाणार आहे. आमच्या येथील सुप्रसिद्ध रेणुका माताची टेकडी हे आराध्य दैवत पातूरमध्येच आहे. मी हे लेणी दाखवली होती त्याच्या ठीक बाजूलाच आहे. आपल्याला रेणुका मातेच्या मंदिरात जाण्याच्या आधी दीनानाथ महाराजची समाधी लागते. नंतर आपले दैवत म्हणजे सिद्धिविनायक मंदिर आहे. पायऱ्या चढत असतानाच 2-3 मंदिरं लागतात. या पायऱ्यांची संख्या 250 आहे. असं म्हणतात की विष्णूंचा 6वा अवतार म्हणजे परशुरामची आई रेणुका माता होत्या. पातूरमध्ये या देवीला खूप मानतात. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन सुद्धा होते. त्यांना बघून खूप प्रसन्न वाटते. अशा आहेत आमच्या रेणुका माता. आकर्षक तेजस्वी रूप असं रूप कुठंच बघायला मिळणार. बोललेले पण नवस पूर्ण होतात अशी आमची रेणुका आई. रेणुका मातेचा मंगळवार दिवस असते. सकाळी संध्याकाळी दर मंगळवारी आरती होते. या परिसरात दत्तात्रेयचे मंदिर, राम मंदिर आणि अनुसया मातेचे मंदिर तसेच महादेवाचे मंदिर. या साईडला BMS कॉलेज आणि नानासाहेबाचं मंदिर सुद्धा आहे. आणि गायत्री मातेचे टेकडीच्या बाजूला मंदिर आहे. पातूरवरून अशा प्रकारे दिसते. खूप लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. आम्ही घरी आलो. मग काय स्नेहलला भूक लागली. मम्मी म्हणे काहीतरी बनव. म्हटलं चल मग आता रवा आहे तर अप्पे बनव रव्याचे. 2 वाट्या रवा घेतला मी. त्याच्यात दही टाकलं पण काय दही आंबटच नव्हतं. मग थोडं जास्त टाकणं पडलं. दही चवीनुसार मीठ. मग थोडं ते मिक्स केलेलं बेटर 15 मिनिट मी ठेवलं. कांदा वगैरे कापून घ्यावा आपण. कांदा, लसण, टमॅटो, हिरव्या मिरच्या, सांबार, तिखट, चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अप्पे पात्रांना तेल लावायचं आहे. बघा छानपैकी बेटर फुललेलं आहे. अप्पे पात्रांना तेल लावायचं. मग छानपैकी ब्राउनिश होईपर्यंत होऊ द्यायचं. गरम खूप छान लागतात खायला. बघू शकता पाक किती मस्त चाकूच्या यानं कशी निघते. त्याला परत तेल लावायचं. थोडं चमच्यानं टाकत जायचं.